आरक्षणाच्या मागणीकरता मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलेला आहे। सकाळीच जरांगे शक्ती प्रदर्शन करत मुंबईतल्या आझाद मैदानावर दाखल झाले। जरांगेंसह हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले असून अनेक कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने येत आहेत। मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल होत असल्यानं ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झालेली आहे। मुंबईत प्रवेश करण्याचा मार्ग नवी मुंबईत फ्रीवेवर आंदोलकांच्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात आणि सीएसएमटी परिसरातही हजारो कार्यकर्ते दाखल झाल्यानं मुंबई जाम झाली आहे। मुंबई पोलिसांकडून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। शेकडो आंदोलक लोकलने मुंबईत दाखल झाले असल्यानं सीएसएमटी स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। लोकल सेवेवर देखील याचा परिणाम झाला आणि मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे। तर मुंबईमध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारे वाहतूक कोंडी बघायला मिळते। एकीकडे आंदोलन तर सुरू झालेलं आहे, मात्र ठिकठिकाणी वाहतूक कोंडी रस्त्यांवर चित्र बघायला मिळतं। आंदोलकांनी गाड्या वाशी स्थानकाच्या बाहेर पार्क कराव्या असं सांगण्यात आलंय। आंदोलकांनी रेल्वेने मुंबईत जावं असाही सल्ला आता पोलिसांनी दिलाय।